बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हरिश्चंद्र पाटील लिखित कथा झनाटा. एकदा बऱ्याच दिवसातनं आमच्या रानातल्या वस्तीवर गेलो. तिथं आता 2 भाऊ राहायला आहेत. दोघांनी पण आपापल्या हद्दीत टुमदार बंगलं बांधल्यात. आम्ही एकत्र असताना छपराची 2 घरं होती समोरासमोर. खाल्लाकडचं छप्पार आणि वरलाकडचं छप्पार असं आम्ही म्हणायचो. छपराचीच घरं, पण त्यात आम्ही चटणी भाकर खाऊन सदा सुखी होतो. आम्हाला निवारा देत सदाकाळ ऊन वारा पाऊस झेलत असलेली छपरं उन्हाचं कवडंसं डुबुळक्यातनं आत पडायचं. हळदीचं टिळं लावल्या गत स्वयंपाक खाणं पिणं गप्पा टप्पा उठणं बसणं हे साऱ्यांचं एकाच घरात व्हायचं. एकत्र कुटुंबाचं लयबार कसं आनंदानं गजबजायचं. घर उल्हासानं हसायचं. आज त्या वस्तीची जागा ओस पडली. आता छपराची नुसती भिंताडं राहिली आहेत. वंडेव दगडांनी रचलेली ओबड धोबड थडग्यासारखी एकमेकांकडे बघत राहिलेली दिनदुबळ्या नजरेनं. तरी त्या थडग्याने आठवणीची पावलं समाधीगत अजून जपून ठेवलेली. बाजूला गुरांचा गोठा, तोही त्याच वक्तीचा. आता नुसत्या पवळी राहिल्यात. त्याच्या लगत बाबळीचं जुनाट झाड, पानं गाळून उन्हातानात स्वतःचं मरण चाळत अजून उभं. मी गोठ्याच्या पवळीत गेलो. गव्हाने बुच्च्या बुच्च्या झालेल्या, गुरा वाचून मुक्या झाल्या होत्या. गवणीच्या लांबड्या दगडावर बसलो. मन पार भूतकाळात गोत्त खाया लागलं. पहिल्या आठवणी डोळ्यांपुढं जिवंत होऊ लागल्या. खेळायचं वय असताना याच गोठ्यात आम्ही पोरं चिखलाची बैलं करायचो. पतंग वावड्या आकाशदिवा करायचो. अभ्यास पण तिथंच व्हायचा. अंगणात गोट्या भोवरं खेळायचो. ते सारं खेळ, ते सणसूद, त्या गोट्यातल्या महाळाच्या ढवऱ्याच्या आमरसाच्या पंक्ती, हे सारं सारं मनातनं आठवणीचं रूप घेऊन भडबडून आलं. मनाला बेचैनीचं कोंबारं फुटलं. डोळा आपसूक घळाघळा पाजरायला लागलं. श्रावण महिना आला की समद सण गोळा करीत यायचा. नागपंचमी, बैलपोळा, गणपती, महालक्ष्म्या, दसरा, दिवाळी हे सण गाडी भरून आनंद आणायचं. आम्हा पोरांची चंगळ असायची. श्रावण महिन्यात देवाधर्माच्या गोष्टी बक्कळ. लोक श्रावणी सोमवारचा उपवास धरतात. कुणी श्रावणी व्रत करतात. सत्यनारायणाची पूजा पण मांडतात घरोघरी. मला अजून आठवतंय आमच्या घरची ती पूजा. आनंदाऐवजी काळजावर डागण्या देणारी. त्या पूजेनंच खरा मी निबार झनाटा खाऊन शहाणा झालो. 14-15 वर्षांचा असेन. आमच्या भाऊनं आणि ताईनं सत्यनारायणाची पूजा घालायची ठरवली. बापाला भाऊ आणि आईला ताई म्हणतो आम्ही. सणसूद म्हटलं की आम्हा पोरासनी मायंदाळाच येऊ. पुरणपोळी, खीर, भजी, भातुड्या, कुरड्या असं बक्कळ गोडधोड चमचमीत मिळत खायला. पण माझा तो दिवस कडू इक्क झाला होता. आनंदाची साय वितळून गेली होती. पूजेचा दिवस उगवला. चांदणी उगवायला पहाटे समधी उठली. बायांनी बाहेर 3 दगडाच्या 2 चुली मांडल्या. पुरणासाठी एका भगुन्यात हरभऱ्याची डाळ शिजायला घातली. दुसऱ्या चुलीवर आंघोळीला पाणी तापायला ठेवलं. घरं झाडून आरशासारखी लख्ख केली. गव्हाचं पीठ मळायला बसल्या. हळूहळू फटंगायला लागलं. उगवतीची किनार तांबडा गुलाल उधळीत लाल भडक झाली. दिवस हळूच त्याच्या घरातनं बाहेर आला. ताईनं पोरासनी गुळाचा चहा केला. पितळेच्या परातीत चहा दिला. चहाभर खायला 2-3 बटरं दिली. बाजारातनं आणलेली. ते खाऊन पिऊन झालं. जेवायला अख्ख्या वस्तीला आवतनं द्यायचं. तायनामा पोरासने आवातनं धाडायला पिटाळलं.
आम्ही घरोघरी जाऊन आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, जेवायला या म्हणून सांगू लागलो. आवातनं देईस तोर न्याहारीचा वखत झाला. आम्ही सकाळी चहा पिऊन बाहेर पडलेलो. आंघोळ नाही ना पांघोळ नाही, पाणी तापलं होतं. आंघोळीला सदा माझा पहिला नंबर. थोरली बहीण सीता, तिला सीतीच म्हणायचो आम्ही. आमची दुसरी आईच ती. आम्हा भावंडांची सारी उसाबर तीच करायची. आई बाप घरचं करून रोज दुसऱ्याचं बांध पुजायचे. त्यांच्या मायेची ऊब कधीच वाट्याला आली नाही. सीतानं बाहेर पाठ मांडला. मला आंघोळीला घेतलं तिनं. जर्मलच्या तांब्यानं अंगावर पाणी ओतलं तसा मी ठणाठणा बोंबाललो. काय ग मेलू की सीते? अरे काय झालं मुडद्यावर डायला? पाणी लई पोळतंय ग, त्यात गार पाणी इसन की. मुडद्या, तुझ्या अंगावर खंडीभर मळाचं खिटाण चढलंय. मनगाट तर बघ, इथं तिथं थर आलाय. भिजू दे की जरा कडक पाण्यानं. असं दामटून तिनं दगडाची चिपरंग घेतली आणि पार अंगाचं कातडं निघोस्तोवर खसा खसा अंग घासायला लागली. मी उळायचो. सिद्धीला तर काय म्हणायचं. माझ्या हाताच्या मनगटावर काळा कुट्ट मळाचा राडगा चढलेला. शेंबूड पुसून पुसून तिकडं तोवर बाबानं गोट्यातली जित्राबं बाहेर लिंबाच्या झाडाखाली नेऊन बांधली. बाबा म्हणजे आमचं आजोबा, वडिलांचं वडील. त्यांनी गोट्यातली झाडलोट केली. आम्हा पोरासनी बोलावून घेतलं. अय पोराहो, इकडे या. ती कोणाडातलं खोरं पाट घ्या. हिंगणीच्या माळावरचा खडू काना पटापटा. आपण ही गोट्यातलं खड्डं बुजवूया. माणसं जेवाय जागा करायची आहे. गोट्यात जित्राबाच्या खुरानी खड्डं पडलेलं होतं. त्यात गुरं हागून मुतून वरसानं वास सुटलेला. आम्ही बाबाला पाट्या भरून भरून खडक आणून द्यायचो. बाबा खडक टाकून खड्डं चांगलं सप्पाई करीत होता. तासाभरात गोठा चांगला साफ सप्पाई झाला. बाबानं आम्हाला केळीची पानं आणायला पिटाळलं. आम्ही विळं घेऊन मळ्यात गेलो. केळीच्या बागेत घुसलो. प्रत्येकानं खसा खसा कवळाभर पानं आणली. केळीची कमळं पण कापून घेतली. भारं घेऊन घरी आलो. आम्ही केळीची पानं धुवून घेतली. बाबानं जेवायसारखं केळीच्या पानाचं मुंडा हात तुकडं केलं. त्याच्या मागच्या बाजूच्या मोठ्या शिरा काढल्या. कमळाची टोपणं काढून ती धुवून घेतली. येताना आम्ही पूजेला कानेरीची फुलं पण आणली होती. विहिरीच्या पलानीला लय भारी कनेरीची झाडं आलेली. कर्दळीचं कोंब आणलं होतं. स्वयंपाकाला शेजारच्याही बायका बोलवलेल्या. पोळ्या, गुळवणी, भात, आमटी, कढी, भातुड्या, कुरड्या समदा स्वयंपाक उरकत आला. सकाळी न्याहारीच्या वक्ताला बामण आला. तो कुळाचाच बामण म्हणा की. आमची सध्या त्याला सुपारी असायची. त्याला चौरंग दिला. कर्दळीचं 4 कोंब दिलं. त्यानं ते चौरंगाच्या 4 पायाला केळीच्या सोपटानं बांधलं. काल भाऊनं पूजेचं सामान 2 पिशव्या भरून आणलं होतं. विड्याची पानं, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, बदाम, पिस्त, काजू, खारका, गरा, तूप, साखर असं बरंच काही बाई होतं. ताई त्यातली एक एक जिन्नस काढू लागली. मी जवळच उभा होतो. मला खारीक लय आवडते. माझ्या तोंडाला चळाळा पाणी सुटलं. त्यातनं मी एक खारीक उचलली. तसा ताईनं माझ्या पाठीत जोरात एक झनाटाच लावला. झना पाठीत मुंग्या आल्या. पाठीत वाकून मी निपसून इवाळलोच. तिनं माझ्याकडे रागानं बघत बडबड केली. मुडद्या, देवाला आणलं हे सामान, तुला नाही. आणि इकडं लगी उचलतोय भाड्या. ताईनं हाणून काऊन माझ्या हातातनं खारीक हिसकावून घेतली. बामण माझ्याकडे बघून हसत होता. माझ्या जीवाला काय वाटलं असं ना. माझं डोळं घळाघळा वाहायला लागलं. ताईनं पुन्हा माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. ती सामान काढायच्या तोऱ्यातच मुख्या लेकराची भाषा आईला का कळू नये. मला मायंदाळ राग आला. देव संकटकाळी धावून येतो म्हणतात, मग तो का आला नाही. माझी मार का त्यानं वाचवली नाही. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ती
देवापाय अशी चुरगाळून फेकायची का? सख्या आईनं देवासाठी मला मारावं? मी कोण आहे तिचा? तो तो देव कोण आहे तिचा? कुठं आहे तो देव? तो देव खरा की खोटा? हे समद सवाल माझ्या मनाला इच्छावानी चावायला लागलं. तोंडाला मुंगसं घातल्यावानी गप्प गप्प बसलो. आवतनं दिलेलं एक एक माणूस जमायला लागलं. बामणानं चौरंगावर एक फोटो ठेवला, त्याला फुलाचा हार घातला. चौरंगापुढं नवं कापड अंतरलं, त्यावर गव्हा तांदळाचा चौकोन काढला. त्यावर ते सामान पसरलं. काही सामान चौरंगावरच्या फोटोसमोर ठेवलं. समई लावली. शिरा पंचामृत करायला लावलं. ताय अन भाऊ पाटावर हात जोडून बसले. माझ्याकडे कुणाचंच ध्यान नव्हतं. जो तो त्या सत्यनारायणाचीच वाट बघित होता. मी हिरमुसून बाहेर गेलो. घरामागं जाऊन वळचणीला बसलो. समदा राग डोळ्यावाट बाहेर पडला. ढसा ढसा रडलो. आत पूजेला सुरुवात झाली. सुरुवातीला बामणानं काही बाई बडबड केली. मग कुठल्या तरी साधूवाण्याची कथा सांगू लागला. सगळे लोक कानाचं रान करून ऐकायला लागले. मलाही बाहेर तुटाक तुटाक ऐकायला येत होतं. साधूवाण्याला मूल होत नसल्यानं दुःख होतं. त्याच्या बायकोनं सत्यनारायणाचं व्रत केलं. मूल व्हावं म्हणून नवस केला. त्यानं तिला मुलगी झाली. पण नवलाची गोष्ट म्हणजे तो कथा सांगणारा बामणच 10 वर्षे लग्न होऊन निपुत्रिक होता. तो पुढं कथा वाचू लागला. सत्यनारायण साधूच्या रूपात येऊन वाण्याला विचारतो, तुझ्या नौकेत काय आहे? त्याच्या नौकेत धन्य द्रव्य असून साधूवाणी खोटं बोलतो. म्हणतो वेली आणि पाने आहेत. तो साधू म्हणतो तसेच हो. साधूवाणी थोड्या वेळानं बघतो तर नौकेत वेली आणि पानच होतात. त्यानं सत्यनारायणाची पूजा केली की त्याला धन नौकेत परत मिळालं. साधूवाण्याच्या मुलीनंही सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद खाल्ला नाही, म्हणून तिचा पती आणि धनानं भरलेली नौकाही समुद्रात बुडाली. आणि तिनं प्रसाद खाल्ला की पतीसह नौका वर आली. हे चमत्कार सगळी माणसं दगड होऊन कानात तेल घालून कथा ऐकीत होते. कथेतलं चमत्कार ऐकून तोंडात बोटं घालीत होते, माना डोलवीत होते. पण त्या सत्यनारायणानं माझ्या ताईचा हात का धरला नाही बरं? मला का मार बसवला? आम्ही त्याची पूजा घातली होती ना. मला पुन्हा प्रश्नांच्या नांग्या टोच्या हाणायला लागल्या. कथा सांगून झाली. बामण पुन्हा काहीतरी बडबडला. पूजा संपली. मी पुन्हा घरात आलो. भाऊ ताय त्या चौरंगावरच्या फोटोला पाया पडली. त्या बामणाच्याही पायावर डोकी टेकवली. त्यांच्या परास तो बामण वयानं तरणा होता तरी बामणाला देवा देवा म्हणत समधीच त्याच्या पायावर डोकी टेकवत होती. मला झटकाच बसला. अरे तिच्या आईला, ह्यो देव आहे काय असं वाटलं. बामण निघून गेला. समधी जण बेल फुलं वाहून फोटोला पाया पडून एका ताटात पैसे ओवाळून टाकू लागली. मला राग आला होता. मी काहीच केलं नाही. माझ्या मनाचा पापड तडा तडा झाला होता. ताय म्हणाली होती, या जिनसा देवाच्या आहेत त्या. आता त्या देवाची मी वाट बघत बसलो. समज झालं तरी तो देव काही आला नाही. दुपारचं 12 वाजत आलं. जेवण वेळ झाली. गोट्यात माणसांच्या दुतर्फा पंक्ती बसल्या. समधी बारकी पोरंही बसली. माझं ध्यान कुणालाच झालं नाही. मी गोट्याच्या मागं गेलो. बाहेरून कुडाच्या फटीतनं बघित बसलो. प्रत्येकापुढं केळीची पानं मांडली. पानावर पुरणाची पोळी, खपली गव्हाची खीर, त्यावर साजूक तुपाची धार, भातुड्या, कुरड्या, भजी, कमळाच्या टोपणात गुळवणी, टोपणातच येळवणीची आमटी कढी. ते बघून माझ्याही पोटातली भूक उसळ्या मारू लागली. पण माझ्या रागानं लगेच भुकेचा मुर्दा पाडला. हिरा अन माणिक जेवण वाढायला. माझं ते 2 थोरलं भाऊ जेवण वाढ झाली.
बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अशी नांदी म्हणून जेवायला सुरुवात झाली. गुळवण्यात बुडवून पोळीचा घास तोंडात जाऊ लागलं. घासाबरोबर माणसं येळवणीच्या आमटीच फुरकं मारू लागली. कोणी कडीचं फुरकं मारत होती. पंक्तीतनं सारा फुर्र फुर्र आवाज येऊ लागला. अधूनमधून कोणी श्लोक म्हणत होती. कडी कोणी केली ग? भाऊनं ताईला विचारलं. गिरजानं केली या. का व? चांगली झाली नाही काय? ताय दबकत बोलली. अगं लई भारी झाली या म्हणून विचारलं ग. असं म्हणून भाऊनी कडीचं टोपानच तोंडाला लावलं. कडी त्यांच्या लई आवडीची. त्यांच्या कौतुकानं गिरजाच्या अंगावर मुठभर मांस चढलं. तोंडावर खुशीचं पाणी खेळलं. लका येळवणीची आमटी तर मटणावाणी झाली की. कुणी केलीये? आमटी केलीये पार्वतीनं. मग सुगरणी हाय त्या माझ्या दोघी बी सुना. सुनांच्या कौतुकानं ताईचावर भरून आला. सुनांची तोंड महालक्ष्मीवाणी फुलली. आणि पुळी काय कमी आहे वय? फुलावानी मौसूद. गुळवण्यात सुडली की इरगाळती या. वहिनी पोळ्या मात्र तुम्हीच केल्या असत्या. एक जण पुरणपोळीचा घास वरपत म्हणाला. नाही स्वयंपाकाचा समजा या भाव सुनानी बायांनीच केलाय. पाटील स्वयंपाक लई नंबरी झालाय बरं का. लोक भाऊला पाटील म्हणायचे. त्यांच्या कौतुकानं सुना जाम खुश झाल्या. पार्वतीनं गिरजा या भाऊंच्या 2 सुना. दोघींच्याही हातात सुगरणीची जादू. ढेकरा देत पंक्ती उठत होत्या. माझ्या पोटात मस डबरा पडला होता. पण रागानं माझी भूक खाऊन टाकली होती. मावळतीत तांबडा गोळा घुडुप्प झाला. ताय मला जेव म्हणून मस वाज झाली. पण नाही समधी झोपली. त्या दिवशी मी भकाटीत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बामण आला. सत्यनारायणाची उत्तर पूजा असते. त्याचा पुन्हा तोच नुसता शब्दांचा पाऊस. त्या शब्दांचा चिगूर उगीच कानात दाटी करीत होता. उत्तर पूजा झाली. संगट त्यानं एक मोठी पिशवी आणली होती. लागला की एक जिन्नस पिशवीत भरायला. गहू, तांदूळ, सुपाऱ्या, खोबरे, खारका, काजू, बदाम समद भरलं पिशवीत. ताटातलं ओवाळणीचं पैसेही घातलं खिशात. दोन्ही क्षत्रिय असतील. भाऊनं त्याची चक्क 500 रुपये फी दिली. आम्ही पोरांनी 5 पैसे मागितले तर पाटीत झनाटा हाणून त्यासने आसमान दावायचं. अजून डाळ, गूळ, गहू, तांदूळ असा शिदाबी बामणाच्या पिशवीत घातला. मी उगं ध्यान देऊन बघत होतो. माझ्या रागाचा लंबूक मांदाळ हालत होता. माझ्या मनात आईला बोललो. अगं ताय तू माझी सख्खी आय. परम्या योग खारी घेतली तर कसला झनाटा लावला ग. ह्यो बामण तुझ्या नात्याचा का गोत्याचा? तो समदच गबाळ त्याच्या मड्यावर आवळलाच. समद्या जिन्सा त्यानं त्याच्या पिशवीत घातल्या. याला तर जिन संगणिक लई झनाट लावाय पाहिजे. असं तिचं कान धरून सांगावं वाटलं. पण नाही. मी लहान म्हणून माझंच कान कापून कुत्र्यावानी गपगार बसलो. एवढं गबाळ देऊन त्याला देवा देवा म्हणत त्याच्या पाया पडली. मला काही कळच ना. असं का बरं केलं याने? दरवर्षीच्या श्रावणात आईबापानं सत्यनारायणाच्या पूजेचा रत्तीबच लावला. पोटाला चिमटं घेऊन देवाच्या नावानं उदा मादा. आणि इकडं आम्हा पोरांची ही आबाळ. पाटील घराणं असूनही आमचं घर गरिबीच्या कावदानात घावलेलं. त्या सत्यनारायणाच्या पूजेनं आम्हाला कधीच कसलीच बरकत आली नाही. आमच्या नशिबाचं आळसुंद आमच्या कष्टानंच पिकायचं. दिवसाला दिवस रेटत होते. आता मी चांगला कळता झालो होतो. मी त्या बामणाला अद्दल घडवायची ठरवली. बघूयाच म्हटलं देव काय करतो ते. श्रावणाची वरात वाजत गरजत आली. घरी सत्यनारायणाची पूजा घातली. नेहमीप्रमाणे समजा वाडाचार झाला. पूजा झाली. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेला बामण आला.
तो बघतो तर काय, अहो पाटील, हे काय झालं हो, इकडे या बरं. बामण हबकलाच. भाऊ ताय पलीकडच्या खोलीतनं लगबगीनं आले. बघतात तर तेही आचाट झाले. अच्छा मारे, समजच गायब, असं कसं झालं बरं? भाऊही चटपटलं. अव रात्री आम्ही झोपताना होतं की समज, आत्ताच काय झालं? ताय आचरित होत म्हणाली. चोर बीर शिरला होता का घरात? बामणानं शंका काढली. छा छा, चोरांचा काय घास आहे, आमचं कुत्रं बघितलं काय, फाडून खाईल त्यासनी. भाऊ गर्वानं म्हणाले. अहो मग सामान कुठं गेलं, सगळ्या खायच्याच वस्तू गायब. बामणचा पापला. त्याच्या चेहऱ्यावर जणू सुताक पडलं. आता मला राहवलं नाही. अहो देवानं नेले असतील त्याला खायला, मी म्हणालो. बामण चटपटून चेंगट हसला. मुडद्या, देव खात असतो होय रे? अगं ताई, तूच म्हणाली होती की ते सामान देवाचं असतं, म्हणून नेलं असेल बिचाऱ्यानं. माझ्याकडं बामण चाचरल्या नजरेनं बघत होता. त्याला भाऊनं ठरलेल्या फीपेक्षा आगाऊ पैसे दिले. तो निघून गेला. मीच खरं ते सामान एका पिशवीत भरून दडवून ठेवलं होतं. मी युक्ती केली खरी, पण सामानाच्या बदल्यात भाऊनी ती वाया घालवली. उद्या शुक्रवार, आमच्या गावचा बाजार. आम्ही शेतात मरणाचं कष्ट उपसून एकरभर वांग्याची लागण केलेली. आम्ही भावंड घामाचा चिखल करीत होतो. सगळ्यांच्या ढोर मेहनतीनं वांग्याचं पीक लई दांडगं आलेलं. एका एका झाडाला 15-20 वांगी. ते बघून समद शिवार करीत तोंडात बोटं घालायला लागली. दिवसभर समद्या घराबारानं आपदून वांगी तोडली. आणि त्या दिवशी पावसानं रातभर जागरण गोंधळ घातलं. शुक्रवार उजाडला. बाजारच्या वाटा वाहत्या झाल्या. गडी बाया माणसं आपापला माल घेऊन निघाली. आमची गाडी वांग्याच्या डालाने गच्च भरली. हिरानं गाडीला बैल जुंपली. बाजारात 4 जाग्याला बसून वांगी विकायची ठरलं. भाऊ, ताय, माणिक गाडीत बसली. गाडी ओढ्याजवळ आली. बघता तर ओढा पोट भरून धो धो वाहतोय. नको नको म्हणताना हिरानं ओढ्यात गाडी घातली. मधात गाडी गेली. अरे अरे म्हणूस गाडी कलांडली. माणसं बैलगट टांगळायला लागली. ती आरडाय वरडाय लागली. मागून आणि 2 गाड्या येत होत्या. ती माणसं धावून आली. बाजारला निघालेली माणसं पळत आली. आम्ही घरनं ताबडतोबीनं पळत गेलो. समद्यानी मिळून आमचा कबिला बैलबारदानं वाचवला. भाऊ ताय हात जोडून म्हणायला लागली. देवच आपल्या बऱ्यावर म्हणायचं, देवानं वाचवलं, नाहीतर काय खरं नव्हतं र बाबा. आता मात्र अंधश्रद्धेची हद्दच झाली. मला राहवलं नाही. अगं ताये, देवानं नाही, या माणसांनी वाचवलं. माणसांनी परवा दिवशीच पूजा घातली. आता कुठं गेला ग त्यो सत्यनारायण? त्यानं साधूवाण्याची बुडालेली नाव काढली म्हण. आपली गाडी काढाय का नाही आला का तू? गफर मुडद्या, देवाला अशी नावं ठेवून ये. तायाशी म्हणताच मी हतबुद्ध झालो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हे कसं समजून सांगावं? मी बैलाच्या गोठ्यात त्या भल्याबुऱ्या आठवणी पाजळत बसलो होतो. माझ्या मनात तवापासनं त्या अंधश्रद्धेचं कोडं घोळत आलंय. काळाचा पडदा बदलला तरी अजून 30 थेरत चाललीत माणसांची. आंधळ्याच्या राज्यात गेलं तर डोळं असून झाकून घ्यायची पाळी येते. अडाण्याबरोबर शिकलेली ही शेण खातात. संकटांचं कितीही झनाट बसलं तरी सुधरत नाहीत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.